नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य लोकशब्द न्यूज चॅनल. चला तर पाहूयात आजच्या विशेष घडामोडी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेडच्या वतीने आज दिनांक 6 एप्रिल 2024 जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडच्या समोर आंदोलन करण्यात आले आहे. बुवाबाजी करणाऱ्या त्यात सामील असलेल्या लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्यासह सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. पाहूयात या आंदोलनाच्या मागण्या. भोंदूबाबा अशोक खरात व त्यांच्या सर्व साथीदारावर कठोर कारवाई करा. अशोक खरात यांची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी उपयोगी आणा. अंधश्रद्धा व संताप संशोधनाच्या या प्रकरणामध्ये 39 आमदार सामील असल्याचे समोर येत आहे. 39 आमदारांची नावे जाहीर करा. त्यात सहभागी स्वरूप जनतेला समजावे अशा प्रकारे सार्वत्रिक करा. अशा आमदारांचा तात्काळ राजीनामा घ्या. अशोक खरात या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांचे वाईट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर फिरत आहेत. त्यामुळे बळी पडलेल्या महिलांच्या सामाजिक परिस्थितीचा ठेच पोहोचत आहे. असे व्हिडिओ समाज माध्यमातून तातडीने हटवा. भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई करत असताना त्याला समर्थन देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी व विविध मार्गाने त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करा. अशोक खरात यांच्याबरोबर इतर काही अनेक गावांमध्ये सध्या भोंदूबाबांचे उदंड पीक आले आहेत. राज्यकर्त्यांनी वैज्ञानिक व दृष्टिकोन व विवेकवादाचा पाठपुरावा करण्याऐवजी जाती आणि धर्म आधारित दोषविरुद्ध अंधश्रद्धा राजकारणाला बळी दिल्याचा हा परिणाम आहे. राज्य सरकारच्या वतीने राज्यातील व सर्व भोंदूबाबांचा बंदोबस्त करण्यात विशेष मोहीम राबवा व त्यात सामील असणारे लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीनं घेऊन आम्ही भारतीय प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करून ते कार्यान्वित करण्याचा शासन निर्णय त्वरित अंमलात आणा. महिला संघटनेच्या वतीने गॅस तुटवडा यांच्याही विरोधात आम्ही इथे निदर्शने केलेले आहेत. महाराष्ट्र पुरोगामी म्हणणाऱ्या ह्या महाराष्ट्रामध्ये जादू तंत्रमंत्र हे अति प्रमाणात चालू आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यासह अनेक विचारवंत होऊन गेले की त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं मोर्चे वगैरे केलेले आहेत. जनतेमध्ये जाऊन जनजागृती केली की अंधश्रद्धा हे निर्मूलन झालं पाहिजे याविषयी त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलनं वगैरे केलेत. अशांना तुम्ही म्हणजे संपून टाकण्याचं कारस्थान या इथल्या सरकारनं केलेलं आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आता जे अशोक खरात आहेत नाशिकमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे त्यांनी अनेक महिलांवर बलात्कार किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार शारीरिक शोषण मानसिक शोषण अशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे. अशा भोंदूबाबांच्या मागं जे अधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये 39 जे आमदार सापडले आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणींना घेऊन आम्ही इथे निदर्शने केले आहेत. त्यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सगळे सदस्य वगैरे इथं आलेले आहेत. त्यांच्यामार्फत हे निदर्शने चालू करण्यात आले आहेत. तर माझी एवढीच म्हणणं आहे की जे भोंदूबाबा आहेत खेडोपाड्यामध्ये अनेक त्यांचे प्रकार वाढलेले आहेत. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अनेक ठिकाणी भोंदूबाबांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये पण अशी जनजागृती करून त्यांना संपवण्याचं काम आपण केलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगते. जय हिंद.